दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सातपूर पोलीस ठाण्याच्या DN चव्हाण आणि संतोष साळवे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार अशोक नगर, श्रमिक नगर आणि कार्बन नाका या परिसरात टॉप ऑन सर्च कारवाई केली। या कारवाई दरम्यान त्यांना एक संशयित KTM बाईक रायडर सापडला। या व्यक्तीने गाडी चालवून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी ताबडतोब त्याचा पाठलाग करून गाडी थांबवली आणि पूर्ण तपासणी केली। तपासणीत सापडलेल्या गाडीची नोंद गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे असे लक्षात आले। पोलिसांनी त्या संशयित व्यक्तीस सातपूर पोलीस ठाण्यात आणले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांना घटनेबाबत माहिती दिली। वरिष्ठांच्या निर्देशानुसार संशयित व्यक्तीस गंगापूर पोलीस स्टेशनला पुढील कार्यवाहीसाठी पाठवली जाणार आहे। येथील KTM बाईक ही 2 ऑगस्ट रोजी भवर टाउन समोरील ठिकाणाहून चोरीला गेली होती। तपासात गाडीच्या नंबर प्लेटवर बदल आणि गाडीच्या पार्ट्समध्ये बदल आढळले, यावरून चोरीच्या गाडीची ओळख पटली आहे। दैनंदिन कामकाजानुसार आपण स्टॉप अँड सर्चच्या कारवाई वरिष्ठांच्या आदेशाने करत असतो। जेव्हा आम्ही अशोकनगर, श्रमिक नगर, कार्बन नाका या परिसरात वरिष्ठांच्या आदेशाने स्टॉप अँड सर्चची कारवाई करत असताना आम्हाला एक संशयित बाईक रायडर, संशयित गाडी ही सदर व्यक्ती चालवत असून त्या गाडीचा आम्ही पाठलाग केला। पाठलाग केल्यानंतर ती गाडी आम्ही थांबवली। तसेच या गाडीची पूर्ण चौकशी केली असता असे निदर्शनात आले की ही गाडी गंगापूर पोस्टेला या गाडीचा गुन्हा दाखल असून पुढील कारवाईसाठी आम्ही तात्काळ सातपूर पोलीस स्टेशनला घेऊन आलो। आपण आज गाडी चोरणारा आपण आरोपी अटक केलेला गंगापूर अध्यक्ष काय सांगणार? वरिष्ठांच्या आदेशाने दैनंदिननुसार आपण स्टॉप अँड सर्चच्या कारवाई करत आहोत। स्टॉप अँड सर्चच्या कारवाई अशोकनगर, श्रमिक नगर या भागात करत असताना आम्हाला एक संशयित बाईक रायडिंग करताना आढळून आला। आम्ही त्याचा पाठलाग केला। पाठलाग करून ती गाडी आम्ही पकडली। पकडल्यानंतर जेव्हा त्याची आम्ही पूर्णशः चौकशी केली असता ती गाडी चोरीची असून गंगापूर पोस्ट येथे या गाडीचा गुन्हा दाखल आहे। ती गाडी पोलीस स्टेशनला आणली असून पुढील कारवाईसाठी किंवा पुढील याच्यासाठी गंगापूर पोस्टेला सर्व माहिती दिली। नेहमीप्रमाणे आम्ही स्टॉप अँड सर्चची कारवाई करत असतो आणि करत असताना आम्हाला एक संशयित गाडीवाला बाईक रायडर होता, तो आढळून आला। तो जात असताना आम्ही त्याला थांबवलं, पण तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। त्याला आम्ही पुढं जाऊन पकडलं आणि आम्ही त्याला नंतर पोलीस स्टेशनला घेऊन आलो। ती गाडी कोणाची त्याला विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की मी अशा जणांकडून घेतली। तेव्हा आम्हाला असं आढळून आलं की गंगापूर पोलीस ठाणे येथे त्या बाईकचा गुन्हा दाखल असून तर मग आम्ही दाखल असून तर समोरचा जो फिर्यादी होता तो आम्हाला मिळून आला आणि त्याच्यापासून माहिती पडलं की असं की ती गाडी आमची असून म्हणे। तर त्याच्यानुसार आम्ही पुढील कारवाई करण्यासाठी त्याला आपल्या सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आणलं आणि पुढील कारवाईसाठी आम्ही गंगापूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देत आहोत। DN चव्हाण आणि संतोष साळवे यांनी या प्रकाराबाबत अधिक माहिती दिली असून संबंधित अधिक तपासणीसाठी गंगापूर पोलीस स्टेशनला पुढील कारवाई केली जाणार आहे। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक।